कल्पना करा, एक नदी आहे खूप मोठी आणि त्याच्या समोर दोन माणसं उभी आहेत किनाऱ्यावर. त्यांना दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं आहे. त्याच्यातला जो पहिला माणूस आहे तो विचार करतो की अरे मी एवढी मोठी नदी पार नाही करू शकत, इतकी मोठी नदी, मी बुडून गेलो तर, काही झालं तर, ह्या विचाराने तो किनाऱ्यावरच थांबतो. दुसरा माणूस विचार करतो की नाही नाही, मला ही नदी पार करून तिसऱ्या किनाऱ्यावर जायचं आहे, त्यासाठी मला काय करता येईल. तर तो बाजूबाजूला बघतो तर काही लाकडं त्याला झाडापाशी दिसतात. तर ती तो घेतो आणि त्याच्याने तिथे वेल असते, तर त्या वेलीने ती लाकडं तो बांधतो आणि एक तराफा तयार करतो की ज्याच्याने तो दुसरी कडे जाऊ शकेल नदी ओलांडून. आणि तो जातो हळूहळू. तर ह्या गोष्टीवरून हेच शिकण्यासारखं आहे की नदी एकच आहे दोघांसमोर, पण विचारांमध्ये खूप फरक आहे. तर आपण आयुष्यामध्ये, खऱ्या आयुष्यात काय करतो की आपल्यासमोर प्रॉब्लेम्स आहे पण आपण अडचणींचा विचार करत बसतो. तेच जो दुसरा माणूस होता की त्याच्यावर उपाय शोधून तो पुढे निघून जातो. ज्यांना यश मिळवायचं असतं ना आयुष्यामध्ये, ते अडचणींचा विचार नाही करत, तर त्याच्यावर मार्ग शोधून पुढे जातात. तर मग तुम्ही ठरवा, तुम्हाला अडचणीतून मार्ग काढणारे बनायचं आहे का अडचणींचा विचार करणारे बनायचं आहे. बघा पटतंय का.